नमस्ते फ्रेंड्स, हिरान आज के इस वीडियो में आपका बहुत बहुत स्वागत है। फ्रेंड्स, आज का वीडियो ये मराठी में ही होने वाला है। आज की जो रंगोली है ये गुड़ी पाड़वा के लिए हम बनाने वाले हैं, तो इसके आगे जो भी होगा ये सब मराठी में आपको बताने वाले हैं। अगर आपको मराठी समझ में नहीं आ रही है तो आप ये वीडियो अंदर जरूर देखिए और शायद से आपको वीडियो देखकर भी कुछ जानकारी यहाँ पर सब मिल सकती है। गुढीसाठी तर थोडासा जरा वेगळा आकार इथे आपण घेतलेला आहे। गुढी काढताना आपण याच्या बॅकग्राऊंडला काळा रंग पूर्ण घेत आहोत। याच्यासाठी थोडंसं काही वेगळ्या गोष्टी आपण करत आहोत। व्हिडिओ हा पूर्ण नक्कीच बघा, बऱ्याचशा गोष्टी मला नक्कीच शिकायला मिळणार आहेत प्रश्न। नाही बंदच. प्रचंड वेळ इथे आपण या कलाकृतीसाठी देत आहोत। ही पूर्ण रांगोळी काढण्यासाठी मी, सूर्यवंशी दादा आणि प्राची आम्ही तिघं जण इथे आहोत। रांगोळी पूर्ण करण्यासाठी आम्हाला साधारणपणे 1 तासाचा वेळ नक्कीच लागणार आहे। प्राचीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रंग भरत आहे, सूर्यवंशी दादासुद्धा, त्याच्यामुळे खूप जास्त वेळ आम्हाला लागणार नाही। तर आता बघितलं असेल साडीचा जरा वेगळा आपण थोडासा पुढे साडी असं आपण दाखवलेलं आहे। इतर वेळेस नॉर्मली साडी असते ती खरं तर एका साईडला आपण दाखवतो, थोडासा जरा वेगळा प्रयत्न इथे आपण केलेला आहे। ऑलमोस्ट साडी तर पूर्ण काढून झालेली आहे। लिंबाचं ढाळासुद्धा आपण इथे काढलेली आहे। साडीला थोडंसं आता वर्क करत आहोत आपण। काठीसुद्धा इथे काढलेली आहे। ब्लॅक कलर असल्यामुळे खूप जास्त उठून ही रांगोळी दिसत आहे। आय होप तुम्हाला नक्कीच आवडली असेल। इथे वरती प्राचीताई आता फक्त रंग तिने ठेवलेला आहे आणि रंग हा फक्त एक सिम्पल असं ते रंग फक्त इथे मारत आहे। त्याच्यावरती फक्त व्हाईट रांगोळीने फक्त आपण काही आउटलाईन्स देऊ, त्यानेही अजून छान हे जे लिंबाचे ढाळे असतात हे खूप छान नक्कीच दिसेल। इथे आपण आता काही गाठ्या काढलेल्या आहेत। हे फक्त बिंदू दिले आहे, बिंदूवरून फक्त आपण फोडणार आहोत। त्याचबरोबर इथे फक्त माळा राहिलेला आहे आणि एकंदरीत आपली गुढीची ही गुढी हे सुंदर इथे उभी आपण केल्या सांगणार काही ते आपण फक्त एक रंग ठेवलेला आहे आणि रंगाच्या वरती आणि थोडंसं देठ यावं त्या हिशोबाने आपण इथे झेंडू काढलेला आहे। कलर थोडेसे आपण इथे मर्ज करत आहोत। मर्ज म्हणजे अर्थात थोडी जाळून आपण वरती घेतली जेणेकरून हे दिसणं खूप छान दिसेल। आता इथे आपण जांभळा कलर आणि काळा रंग असे 2 कलर याच्यामध्ये मिक्स घेतलेले आहेत जेणेकरून कलर किंवा रंगसंगती दिसा खूप उत्तम दिसेल। आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला खूप छान नक्कीच वाटत असेल। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। ऑर्डर करताना खूप जास्त पेशन्स लागतात आणि त्यासाठी बघून तर कशा पद्धतीने थांबणं अपेक्षित आहे। रांगोळी कुठलीही असू देत, छोट्या असू देत मोठ्या असू देत, त्यात तुम्ही रंगसंगतीचं छान करत असाल तुमची रांगोळी खूप छान नक्कीच दिसते।
मध्ये करायचं रंग घे पटकन जांभळा रंग चाळीस ते राणी कलर की ऑरेंज कलर घे रेड कलर घे रेड कलर घे थोड़ा दे खूपच अतिवाणी पोरी प्रामुख्याने एक्सपोजर करत आहेत जास्त वेळ जातो मला कधी रांगोळी करताना फिनिशिंग चांगलं असेल रंगसुरुवातीला छान तुम्हाला करायचं असेल तुम्हाला वेळ द्यावाच लागतो तर दुसरा काहीच ऑप्शन अजिबात नाही अशा करता की पूर्ण रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडली असेलच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन कला व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघू शकता चॅनल सबस्क्राईब तुम्ही केलंच पाहिजे ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अशी सुंदर सुंदर कलाकृती नक्कीच शिकू शकता ऑनलाईन क्लासच्या माहितीसाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअप करता व्हॉट्सअप नंबर आहे +9 म्हणून जर तुम्ही भारताबाहेर असाल 8983623472 अर्थात 8983623472 खरंच खूप सुंदर आणि उत्तमच कलाकृती आणि रंगसंगती दिसत आहे कमेंट करून आवर्जून कळवा की तुम्हाला या संपूर्ण रांगोळीमध्ये काय तुम्हाला जास्त याच्यामध्ये थोडासा वेगळा आपण साडी घेतलेली आय होप की हे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल हिरा रांगोळी आर्ट्स आणि परिवारातर्फे तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद